हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कुकिंग एक्सप्रेसमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अतिशय अशी हेल्दी रेसिपी आज आपण बघणार आहोत। कारला फ्रायची रेसिपी आज आपण सोप्या अशा पद्धतीने बघूयात। तुम्ही ही एकदा मुलांना दिली तर मुलांची ही फेवरेट बनेल, इतकी टेस्टी ही लागते। तर बघूयात आपण सोप्या पद्धतीने ही रेसिपी कशी बनवायची आहे। तर बघा, इथे मी कारला आहे ते एक कारला इथे मी घेतलेलं आहे आणि ते असं मी आडवं चिरून घेतलेलं आहे। गोलाकार मध्ये असे काप मी याचे करून घेतलेले आहेत। तर आपल्याला थोडेसे पातळच काप ठेवायचे। तर बघा, इथे मी 1 चमचा मीठ लावून घेणार आहे। आधी ह्याला व्यवस्थित आपल्याला पाणी सुटेपर्यंत ह्याचं असं ह्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ ठेवून द्यायचे। तुम्ही कितीही वेळ ह्याला जास्त मुरायला ठेवू शकता। मी इथे साधारण 2 तास तरी ठेवणार आहे। कमीत कमी तुम्ही 15 मिनिटं तरी हे असंच पाणी सुटेपर्यंत ठेवून द्या, जेणेकरून आपला कारला असं त्याचा कडसरपणा थोडासा कमी होतो। आपल्याला हे कारला कडूच खायचं असतं, जेणेकरून ते खूप हेल्दी असतं। शुगरच्या माणसांसाठी तर ही रेसिपी तुम्ही आठवड्यातून एकदा दिली तर तरी सुद्धा त्यांचं शुगर कंट्रोलमध्ये यायला मदत होईल। तर बघा, अशा पद्धतीने ह्याला पाणी सुटलेलं आहे। आता ह्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, जेणेकरून ह्याचं जे एक्सेसिव्ह साल्ट आहे ते व्यवस्थितपणे निघून जाईल। ह्याला व्यवस्थितपणे मी वॉश करून घेते। साधारण 2-3 वेळा मी ह्याला वॉश करून घेतलेला आहे। बघू शकता छान असं आपले मऊ पडलेले आहेत कारले। तर इथे मी एका तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि व्यवस्थितपणे आता आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचंय। तर चांगलं असं आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला व्यवस्थित असं फ्राय करत राहायचं। हाय फ्लेम वरती आपण ह्याला असं फ्राय करून घ्यायचंय, जेणेकरून ह्याचा कलर थोडासा ब्राउनिश होईल। तर बघा, अशा पद्धतीने मी ह्याला हाय फ्लेम वरती हलवत राहणार आहे, जेणेकरून ह्याचा एकदम चॉकलेटसर असा कलर आला पाहिजे। असा चॉकलेटी कलर ह्याचा ऑलमोस्ट आलेला आहे, बघू शकता। आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामध्ये थोडंसं मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे, कारण आपण हे आधी मिठात ठेवलेले होते, त्यामुळे कमी टाकणार आहे। अर्धा चमचा साधारण मी इथे हळद पावडर टाकते आणि इथे अर्धा चमचा लाल मिरची पूड घालणार आहे। तर ह्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे। आता आपण ज्यावेळेला चटणी आणि हळद वगैरे टाकणार आहे त्यावेळेला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, जेणेकरून हे जळणार नाही। अशा पद्धतीने थोडंसं फ्राय करून घेऊयात आणि आता आपण हे सर्व करू शकतो। बघू शकता, सोप्या अशा पद्धतीने आपण अतिशय अशी हेल्दी आपण बनवलेली आहे। तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। अतिशय अशी हेल्दी, शुगरच्या माणसांना सुद्धा जर का तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा ही दिली तर त्यांची शुगर चांगली कंट्रोलमध्ये राहायला मदत होईल। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला भेटत राहतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।